मित्रांनो, LICचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमचं रिस्क कव्हर पण पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट पाहिजे, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला हवं असेल तर LICचा एंडोमेंट प्लॅन, LICच्या एंडोमेंट प्लॅनमध्ये जो आता टेबल नंबर 914 आहे याच्यामध्ये रिस्क कव्हर आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेव्हिंग दोन्हीचं मिक्सचर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा प्लॅन वयाच्या 8व्या वर्षापासून ते 55 वर्षापर्यंत लोकांना लागू आहे. 12 वर्षापासून 35 वर्षाचा टर्म हा या पॉलिसीमध्ये घेऊ शकतो. हा प्लॅन तुमच्या सगळ्या गरजांसाठी उपयोगी पडू शकतो. तुमच्या एज्युकेशनसाठी, मुलाच्या एज्युकेशनसाठी, मुलांच्या रिटायरमेंटसाठी, मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी, तुमचा ॲसेट क्रिएट करायचे असेल तर त्याच्यासाठी, तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी हा प्लॅन खूप उत्कृष्ट रीतीने काम करू शकतो. जर तुम्हाला याच्याविषयी आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझं नाव दिलीप जाधव, मी एक फायनान्शियल कन्सल्टंट आहे. मित्रांनो, 30 सप्टेंबर नंतर हा प्लॅन अवेलेबल नसणार आहे. तो तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर आजच करा, आजच बुक करा. 30 सप्टेंबरची वाट बघू नका. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप जाधव, तुमचा मित्र, फायनान्शियल कन्सल्टंट. तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल. मला मित्रांनो, ही मी एक सिरीज सुरू करत आहे तुमच्यासाठी की जेणेकरून आता 30 सप्टेंबर नंतर काही LICच्या पॉलिसीज बंद होणार आहेत, काही रिचेंजेस होणार आहेत, काही मे बी कदाचित असतील किंवा मग त्याच्यामध्ये मॉडिफाय होऊन येतील किंवा आणखीन काहीतरी बदल होऊन येतील. परंतु ह्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर मी माहिती दिली आणि सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं तर तुम्हाला प्लॅनिंग करणं सोपं होईल. त्या तुमच्यासाठी हे करा. आपण आज विषय घेणार आहोत की या मित्रांनो, ह्या पॉलिसीजमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा त्याची माहिती घ्यायची असेल तर कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्लॅनिंग करू शकता आणि तुमच्या वेगवेगळ्या ज्या गोल्स असतील, तुमची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टासाठी कशा पद्धतीने तुम्ही ती हे प्लॅनिंग करू शकता. मित्रांनो, आज आपण पहिली पॉलिसी घेणार आहोत ती म्हणजे 914, जे LICची एंडोमेंट प्लॅन आहे. हा प्लॅन म्हणजे ह्या प्लॅनच्या विषयी जर सांगायचं झालं तर LIC कडून हे रिस्क कव्हर आणि इन्व्हेस्टमेंट असे दोन्ही मिळून याचं कॉम्बिनेशन तयार होतं आहे आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला रिस्क कव्हर मिळतं प्लस सेव्हिंग सेव्हिंग पण मिळतं. मित्रांनो, ह्याच्यामध्ये ह्या पॉलिसीमध्ये 8 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंत ज्या प्रत्येक व्यक्तीला याच्यामध्ये आणखीन खूप सारे बेनिफिट्स आहेत. जसे की तुम्हाला ATCमध्ये टॅक्स डिडक्शन मिळतं आहे. त्याच्यानंतर 1010 जी मॅच्युरिटी असेल ती संपूर्णपणे टॅक्स फ्री असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये डबल ॲक्सिडेंट बेनिफिट असतो. त्याच्यानंतर ह्या पॉलिसीमध्ये अजून जर बघायला गेलं तर आपल्याला जवळपास PWB हा रायडर त्यामध्ये त्यांनी टाकलेला. PWB म्हणजे जर कोणी लहान मुलांच्या जीवनावरती हा पॉलिसी घेतली, म्हणजे ज्यांचं वय 8 वर्षापासून सुरू होतं अशा मुलांच्या जीवनावरती जर पॉलिसी घेतली आणि जर पॅरेंट्सला काय झालं तर ह्याचे पुढचे सगळे हप्ते माफ होतात. असा जो हा PWB बेनिफिट आहे तो मिळतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स जर कोणी त्याच्यामध्ये घेतला म्हणजे ॲडिशनल जर रिस्क कव्हर कोणाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर गोष्ट आली की क्रिटिकल इलनेस रायडर जो अवेलेबल आहे, म्हणजे जवळपास LICचे 15 क्रिटिकल रायडर्स मिळतात. ते रायडर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणखीन या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही जो मॉडिफिकेशन यायचं हा जो प्लॅन होतो तो 12 म्हणजे टर्म जे आपण पकडली तर 12 वर्षापासून ते 35व्या वर्षापर्यंत हा प्लॅन चालू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एज्युकेशन म्हणा, रिटायरमेंटसाठीचं म्हणा किंवा मुलींचं लग्न म्हणा, मुलाचं एज्युकेशन म्हणा, कुठल्याही किंवा तुम्हाला जर ॲसेट क्रिएट करायचे असेल तर ॲसेट क्रिएट करण्यासाठी पण तुम्हाला हा प्लॅन उपयोगी पडतो. 914 हा जो प्लॅन होता याचा आत्ताचा टेबल नंबर 914 आहे, परंतु अगोदर हा 814 होता. त्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी हा 14 नंबर होता. म्हणजे हा जो LICचा बेसिक जो प्लॅन आहे ह्या प्लॅनमध्ये तो सगळ्याच गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे आणि हा प्लॅन जसा म्हणजे एकदम म्हणायला गेलं तर मोल्ड कुठेही पद्धतीने होतो. याला कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये हा फ्लेक्झिबल प्लॅन आहे आणि ह्या प्लॅनमध्ये मॅच्युरिटी जी आहे तुमची जर सम इन्शुर्ड आहे जी 1 लाखापासून ते अगदी करोड रुपयापर्यंत तुम्ही हे घेऊ शकता. आतापर्यंत ह्याच्या म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी हा कितीही आपण घेतलं तरी ते अवेलेबल होता. परंतु आता निर्मला सीतारामनने जसा 5 लाखाची हे केली आहे तर 5 लाखापर्यंत जर तुम्ही काही ह्या म्हणजे दर वर्षाला इन्व्हेस्ट केलेत तर तेवढी ती मॅच्युरिटी टॅक्स फ्री असणार आहे. त्याच्या पुढची जे काही करणार तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स लागणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जर IRR रिटर्न बघायला गेलं तर 6% ते रिटर्न मिळतं. मित्रांनो, जर 6% जर IRR बघायला काउंट करायला गेलं तर ॲज इक्वल टू हे 9% आहे. कारण LICच्या ज्या पॉलिसी आहेत त्या हा पोस्ट टॅक्स असतात. म्हणजे
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॅक्स कापलेला जात नाही आहे, जे तुम्हाला इतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे जसं काय म्युच्युअल फंड्स म्हणा, शेअर्स म्हणा किंवा गोल्ड म्हणा, स्टॉक म्हणा किंवा अशा याच्यामध्ये टॅक्सेस कापले जातात. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स कापले जात नाही. मित्रांनो, ही पॉलिसीची जर तुम्हाला माहिती हवी असेल, आणखी डिटेलमध्ये जर तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मला संपर्क साधू शकता. माझं नाव दिलीप जाधव. गेल्या 10 वर्षापासून मी ह्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आणि आत्तापर्यंत 800हून जास्त लोकांना मी फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे. आणि ह्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप साऱ्या जणांना मी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी हा प्लॅन दिलेला आहे. हा खूप उत्तम आणि सुंदर असा प्लॅन आहे. जर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर हा तुम्ही नक्कीच मला संपर्क साधा. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण मित्र हा जो प्लॅन आहे तो 30 सप्टेंबरपर्यंतच अवेलेबल आहे. 30 सप्टेंबर नंतर हा प्लॅन अवेलेबल नसणार आहे. सो मित्रांनो, त्वरा करा आणि लाईक करा, खाली दिलेल्या कमेंट्स करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याची कमेंट्स पण करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा शेअर करा. धन्यवाद.